अवी सर त्यांना एक आपला प्लेयर द्या, फक्त तो क्षेत्ररक्षणासाठी 38 सर्कलच्या आतमध्ये असेल आणि तो शॉर्ट फाईन लेग तिथे उभा असेल स्टंपच्या पाठीमागे. शुभम सर काही अडचण ते कागदपत्र मागू शकता, आता पाहिजे असतील आता, अन्यथा मॅच संपल्यानंतर सुद्धा तुम्हाला त्याचे कागदपत्र मिळतील. जर तो संघ ते डॉक्युमेंट देऊ शकला नाही तर तो संघ या स्पर्धेतून आपण बाद सुद्धा केलेला आहे. तुम्हाला सुद्धा माहिती आहे एक संघ याआधी आपण बाद केलेला आहे. 6 षटकांचा सामना. प्लेयर घेतला का 11वा? अडगाव संघ घेतलाय, ठीक आहे, धन्यवाद. नरसिंह चषक 2024 दिवस क्रमांक 8 8वी रात्रीमधील हा शेवटचा सामना. पहिल्याच बॉलवर इथे उंची जास्त, लांबी कमी, 2 क्षेत्ररक्षकामध्ये झालेली गडबड, पण इथे मात्र झेल कंप्लीट झालाय. पहिला फलंदाज बाद. पहिल्या चेंडूवरती ते मात्र संघाला लागला पहिला धक्का. मोठा फलंदाज, ह्यूज विकेट. शुभम बॅक टू द पवेलियन. न्यू बॅटर आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. करण माने. दोन्ही संघ ताकदवर आहेत, तगडे आहेत. कुठला संघ जिंकेल, कुठला संघ हरेल, ओहो, इथे शॉर्ट स्क्वेअर लेग क्षेत्ररक्षकाकडे झेल घेण्याचा प्रयत्न जरूर झाला, पण बॉल तिथपर्यंत रीच होऊ शकला नाही. पहिली धाव मैदानाच्या आतमध्ये इथे धावफलकावरती नोंदवली गेले. वा, आमचे खुलासदादा आमच्याकडे आले, खुलासदादा शेलूकर यांच्याकडून एक पारितोषिक आहे. जर विकेट हॅट्रिक नोंदवली तर तब्बल 101 रुपयाचं पारितोषिक आहे.
हो डायरेक्ट स्ट्रेट टू द फिल्डर, धक्का क्रमांक 2. परत एकदा फटका सुरेख, यावेळेस चेंडू डिक्लेरेशन झोन मध्ये 2 धावांसाठी. पहिल्या षटकाचा खेळ संपन्न झाला. धावफलकावरती जर पाहिलं तर 2 बाद 6 धावा. सहा धावा धावफलकावरती आहेत. धावांचा वेग वाढवला गेला. आपण जर पाहिलं तर सलीम सर ऑन स्ट्राईक, मोठा फलंदाज. पाठीमागच्या मॅच मध्ये जबरदस्त फटका एक पाहायला मिळाला. हो यावेळेस फक्त दिशा दाखवली गेली. चेंडू गेला सरळ डिक्लेरेशन झोन मध्ये. धावफलकावरती 8 धावा. शक्ती डॉन असं म्हटलं जातं, जो संकटांना घाबरतो त्याची लागते वाट, आणि ज्याच्याकडे असतो ना आत्मविश्वास त्याला सापडते इथे वाट. आता पाहायचंय कोण कोणाची लावणार वाट. हवी का तुम्ही? या सगळं कळतं. शक्ती डॉन ऐसे नाही बोलते भाई, क्वालिटी चीज आहे. यावेळेस बॅकफुटवर जाऊन पंच केलाय. तिथे परत एकदा चेंडू जाईल मिनी बाउंड्री डिक्लेरेशन झोन मध्ये. संघाच्या 10 धावा. दुहेरी अंकामध्ये जाणारा धावफलक. अतिशय महत्वपूर्ण सामना. स्टेप आउट केला इथे क्वाड बिहाइंड, फलंदाज बाद. संघ अडचणीमध्ये एका पाठोपाठ इथे आपण पाहतोय संघाला धक्के लागतायत. तिसरा फलंदाज आपण पाहिलं बॅक टू द पवेलियन. अमित न्यू बॅटर अमित मैदानाच्या आतमध्ये. मित्रांनो 12 चेंडू आणि 28 धावा असताना याच फलंदाजाने खरं तर आपल्या संघाकडे सामना झुकवला होता. दादा पाण्याचा जार घेऊन आमचे शिवाय दादा मला वाटतं आमच्याकडे येत आहेत.
बॅटची कडा परत एकदा चेंडू जातोय डिक्लेरेशन झोन मध्ये 2 धावांसाठी. दुसरी षटक पॉवर प्लेचं मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ आहे. मॅक्सिमाइज करण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये करावा लागणार आहे. पहा जो प्रयत्न 1000 वेळेस करतो ना तोच जिंकतो. अरे इंतजार करने वालों को उतना ही मिलता है जितना कोशिश करने वाले छोड़ जाते. तर प्रयत्न करावा लागेल. यावेळेस फटका सुरेख. तिथे क्षेत्ररक्षक आहे. चेंडू अडवला जाईल. निश्चित तुम्ही पाहिलं तर अमितच्या पायाला थोडीशी दुखापत आहे. 2 षटकांचा खेळ संपन्न झाला. धावफलकावरती 3 बाद 13 धावा. 3 बाद 13. कार्यसम्राट आमदार अभिमन्यू भैया पवार साहेब क्रिकेट क्लब कासार शिरसी. निश्चितच इथे पहिले बॅटिंग करण्यासाठी त्यांना पाचारण करण्यात आलं आणि 3-13 अशी इथे मात्र धावफलकावरती आतापर्यंत अवस्था आहे. उर्वरित 4 षटकामध्ये जास्तीत जास्त धावा इथे बनवणं गरजेचं आहे. एका बाजूला जर आपण पाहिलं हा आमचे गुरु मैदानाच्या आतमध्ये आले. काहीसा कान मंत्र मला वाटते मैदानाच्या आतमध्ये देऊन गेले. यस पहा आपल्या आडगाव संघाच्या कर्णधारसाठी आणि टीमसाठी मित्रांनो जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. याला म्हणतात खेळवृत्ती. याला म्हणतात स्पोर्ट्समॅन स्पिरिट. इथे फटका फसलाय आणि झेल टिपला गेला. चव्हाण मामा शक्ती डॉन मी कशासाठी त्यांच्यासाठी टाळ्या वाजवाय पाहिलं कारण त्या खेळाडूला धावता येत नाहीये. त्यामुळे त्यांनी त्यांच्याकडे रनरची मागणी केली. कर्णधाराने लगेच होकार दिला. अन्यथा दुसरी टीम असती तर तिने लगेच म्हणले असते नाही जमणार नाही. कारण प्रत्येक जण संधीचा फायदा उचलण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये येतो. खरंच टाळ्या झाल्या पाहिजेत. आपण जर पाहिलं तर इथे मात्र फलंदाज बॅक टू द पवेलियन. इथे विकेटची पडझड सुरू आहे. शक्ती डॉन आयुष्य असू द्या क्रिकेटचं मैदान आयुष्यात स्वतःला कधी उद्ध्वस्त होऊ द्यायचं नाही. कारण उद्ध्वस्त झालेल्या घराच्या विटा सुद्धा कोणी सोडत नाही. आयुष्यात आलेल्या संकटावर अशा प्रकारे तुटून पडायचं की जिंकलं तरी इतिहास आणि हारलं तरी इतिहासच घडला पाहिजे. 4 फलंदाज बाद आहेत. पहिल्या चेंडूवरती आक्रमण करण्याचा प्रयत्न. यावेळेस डाऊन द ग्राउंड फटका सुरेख क्षेत्ररक्षक आहे. आपण जर पाहिलं तर 1 धाव इथे धावफलकावरती नोंदवली गेली आहे. डीजे षटकार चौकार विकेटला वाजतो मित्र. तू म्हणल्यानंतर लगेच वाजणार नाही. अतिशय शांत वातावरण खरं तर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. पावसाने जरूर येथे थोडा व्यत्यय आणला असेल पण तरी सुद्धा खेळ थांबला नाही. ओहो आपण जर दादा स्कॉर्पिओ वाले तिथे माणूस झोपलेला आहे ते बघा. प्लेयर ते रिव्हर्स गाडी घेत आहेत तिथे बघा घालतील अंगावर नाही तर. कारण आपल्याकडे फटका सुरेख डी पॉइंटला क्षेत्ररक्षक बनेल दर्शक. खिलाड़ी के मस्तक में दस्तक. वेळानंतर खरं तर एक युजफुल षटकार मैदानाच्या आतमध्ये
डीपी ऑन फायर. यावेळेस फटका सुरेख, एक धाव इथे मात्र पाहायला मिळेल. माफ करा, करण माने यांच्या बॅट मधून आलेला तो उत्तुंग षटकार होता. एक सिंगल धाव. धावफलकावरती वाढ झाली आणि धावफलकावरती पाहायला मिळत आहेत त्या 21 धावा. 4 फलंदाज बाद 21 धाव संख्या आतापर्यंत इथे मात्र उभा केली गेली आहे. चेंज ऑफ पेस पिक केलाय, पण इथे उंची जास्त लांबी कमी आणि इथे झेल निसटलाय. थोडेसे हताश निराश चेहरे. धावाची संधी आणि इथे देव मागतो एक डोळा. तो एक मेरी तुम शेर तो हम सव्वा शेर. मला वाटतं अर्धा संघ पवेलियनच्या दिशेला परतलेला आहे. न्यू बॅटर संतोष मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. जास्तीत जास्त धावा इथे बनवाव्या लागतील. सकाळच्या सत्रातील सामना आहे. खर तर कित्येकदा आपण पाहिलेलं आहे या वेळेला इथे मात्र या मैदानावरती धावा होत नाही. बाबा काय सुंदर गोलंदाजी करतायत. वाह बाबा, मला वाटतंय मलिंगाची ऍक्शनला इथे फॉलो करतात. डाऊन द लेग वाईड चेंडू इथे घोषित केला गेलाय. धावफलकावरती एका धावेने वाढ. 22 धावा. माफा 23 धावा. 23 रन्स ऑन बोर्ड. बाबा टू संतोष. परत एकदा भन्नाट वेग. हलक्या हाताने फक्त फ्लिक केलाय. शॉर्ट स्क्वेल एक क्षेत्ररक्षक बॉलच्या पाठमोर आहे. दुसऱ्या धावेसाठी इथे होकार दिलाय. आकोई आको में इशारा. गुड रनिंग बिटवीन द विकेट आणि 2 धावा इथे मात्र पूर्ण होत आहेत. तिसरं षटक मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ आहे. आतापर्यंत जर तुम्ही पाहिलं तर तब्बल 25 धावा धावफलकावरती नोंदवल्या गेल्यात. धावांचा वेग इथून पुढे खरं तर वाढवणं गरजेचं आहे. कमीत कमी 60+ धावा इथे धावफलकावरती बनवल्या गेल्या तर हा सामना ऑन आहे. परत एकदा हलक्याताने फक्त कट केलाय. कम खर्चा और ज्यादा मुनाफा. पंचांचा निर्णय आलेला आहे. चेंडू डिक्लेरेशन झोन मध्ये जाऊन पोहोचलेला आहे. 2 धावा धावफलकावरती. बाबा खरं तर सुरेख अप्रतिम गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करतायत, पण त्या वेगाचा इथे मात्र फायदा उचलला जातोय. कधी कधी विकेट ज्यावेळेस गळत असतात ना त्यावेळेस एक चांगली पार्टनरशिप बिल्ड करणं गरजेचं असतं आणि तो प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये केला जातोय. यावेळेस पुल केलाय तिथे शॉर्ट स्कूल एक क्षेत्ररक्षकाकडून झालेली चूक आहे. निश्चितच संघासाठी एका धावेचं इथे मात्र नुकसान असणार आहे. आपण जर पाहिलं तर एका धावेने वाढ होत असताना धावफलकावरती 28 धावा. सन्माननीय बालाजी दादा गुरव खरं तर या सकाळच्या सत्रामध्ये या मॅचचा आनंद घेत आहेत. त्यांचं सुद्धा मनापासून हार्दिक असं स्वागत आहे. यावेळेस आउटसाइड द ऑफ स्टंप भिरकावून देण्याचा प्रयत्न जरूर होता. निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. 2 ताकदवर संघ एकमेकांच्या विरोधात उभा आहेत. 2 दादा संघ आज एकमेकांच्या विरोधात उभा आहेत. यावेळेस फटका सुरेख इनसाइड ऑफ ओव्हर कव्हर स्टँड अँड डिलिव्हर. जबरदस्त षटकार.
34 धावा धावफलकावरती षटकाराने. यावेळेस खोल टप्प्याचा बॉल खोदून काढलाय क्षेत्ररक्षक. वा यार वा, काय क्षेत्ररक्षण आहे. जर्सी क्रमांक 01 नाव आहे प्रशांत. वा भाई वा, जबरदस्त क्षेत्ररक्षण. धावफलकावरती 3 षटकांचा खेळ संपन्न झाला. माफ करा, 4 षटकांचा खेळ संपन्न झाला. 35 धावा धावफलकावरती आहेत. चला, शेवटचे 12 चेंडू धावफलकावरती जर पाहिलं तर 35 धावा. गोलंदाजीसाठी यावेळेस 5व्या षटकामध्ये समीर. भन्नाट वेग समीर यांच्या गोलंदाजीवरती ते पाहायला मिळतोय. या सामन्यातील शेवटचे 11 चेंडू पहिल्या इनिंग मधील आपण पाहणार आहोत. 35 धावा धावफलकावरती नोंदवले गेल्यात. आमचे बाळूदादा सुद्धा इथे मॅचचा आनंद घेत आहेत. मला वाटतंय प्रत्येक दिवशी खरं तर इथे आवर्जून उपस्थित राहतात. आणि वा, अफलातून आकाशाला गवस निघालणारा नरसिंह चषक 2024 चा ब्रँडेड षटकार. आणि लांबजना म्हणल्यानंतर प्रल्हाद शिंदे यांचं नाव तर यायलाच हवं. परत एकदा बॅक टू बॅक इथे फटका अडवला गेलाय, चेंडू अडवला गेलाय. इथे पण पंचांनी चौकार घोषित केलाय. करळ चेंडू सीमारेषा पार चौकार. यावेळेस बॅटची कडा, एक धाव घेण्याचा प्रयत्न सहजरित्या. इथे मात्र धाव पूर्ण होते. पहिले 1-2 चेंडू खर तर सुरेख होते, पण त्यानंतर आक्रमण चढवलं गेलं. (46 रन्स ऑन बोर्ड. यावेळेस हाकूट टप्प्याचा बॉल पुल केलाय. तिकडे काऊ कॉर्नरला क्षेत्ररक्षक आहे. पैकी सुरेख एका धावेने धावफलकावरती वाढ होते. 47 धावा. दुसऱ्या धावेसाठी इथे धाव आणि अति घाई संकटात नाही. फलंदाज बाद. शेवटचं अंतिम षटक आपण पाहतोय. मैदानाच्या आतमध्ये हाताळलं जातंय. सुनील गोलंदाजीच्या मार्कवरती सज्ज होत आहेत. 47 रन ऑन बोर्ड. शेवटचे 6 चेंडू. यावेळेस फटका, मिस टाइम फटका. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होईल. क्षेत्ररक्षक चेंडूच्या पाठमारा जरूर आहे. चेंडू सरळ सीमा. पाहतोय कासार शिरसी संघाच्या 50 धावा पूर्ण होऊन शुभांक 51 इथे वार्ता धावफलक पोहोचते.
खर तर एक जबरदस्त मोठा प्रहार त्या ठिकाणी केला गेला, क्षेत्ररक्षकाकडून झालेली चूक आहे. यावेळेस बॅटची कडा, एक धाव इथे पूर्ण होताना पाहायला मिळेल. एका धावेने धावफलकावरती 52 धावा. पहिल्या इनिंग मधील शेवटचे 4 चेंडू मैदानाच्या आतमध्ये आहेत. ही स्पर्धा 2 तारखेला सुरू झाली होती. बघता बघता स्पर्धेचा शेवटचा दिवस सुद्धा उजाडलेला आहे. रात्रीला सामने सुरू झाले, मला वाटतं सकाळी सूर्य उजडता उजडता हा सामना संपताना पाहायला मिळेल. घड्याळामध्ये 5:30 वाजलेले आहेत. यावेळेस मिस टाइम फटका परत एकदा, पण इथे मात्र वन बाउन्स, चेंडूला इथे फील्ड केलं जाईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि यष्ट्या उद्ध्वस्त केल्या गेल्यात. फलंदाज बाद. एका पाठोपाठ इथे मात्र विकेटची गळती आपण मैदानाच्या आतमध्ये पाहिली. यावेळेस फटका सुरेख अलंग द ग्राउंड. इथे मात्र डीप एक्स्ट्रा कव्हर्सला क्षेत्ररक्षक चांगल्या पद्धतीने चेंडूला अडवत आहेत. दुसऱ्या धावेसाठी इथे मात्र यावेळेस नकार आहे. शेवटचं अंतिम षटक मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ आहे. पाहायचं इथे धावा इथे मात्र धावफलकावरती लावल्या जातील. यापुढे चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन. खरं तर स्लॉट मधील चेंडू होता, व्ही मध्ये खेळणं गरजेचं होतं, पण इथे बॉल आणि बॅटचा संपर्क नाही. अतिशय उच्च दर्जाचं क्रिकेट. खरं तर दोन्ही संघ खेळण्यासाठी नामांकित हे 2 संघ आहेत. आज कोण जिंकणार कोण हरणार, उत्कंठा शिगेला पोहोचणारा सामना आहे. यावेळेस आपण पाहतोय फटका सूर्य क्षेत्ररक्षक आहे, थोडासा चेंडूने गुंगारा दिलाय. एकदा पूर्ण, दुसरीचा सुद्धा प्रयत्न आणि सहजरित्या दुसरी धाव इथे पूर्ण होते. थांबा शक्तिधवन, आपण जर पाहिलं तर 6 षटकांचा खेळ संपन्न झाला. 56 धावा बनवल्या गेल्या. 57 धावांची आवश्यकता आहे. दुसऱ्या इनिंग मध्ये आपण 57 धावांचा पाठलाग पाहणार आहोत.
चला मित्रांनो क्षेत्ररक्षण लावून घ्या. दुसऱ्या डावामध्ये आपण 36 चेंडू आणि 57 धावांचा पाठलाग पाहणार आहोत. दोन सलामीर फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. दुसऱ्या डावाला मैदानाच्या आतमध्ये सुरुवात होते आहे. जर्सी क्रमांक 7 सत्यम गोलंदाजीच्या मार्कवरती सज्ज होतोय. अडगाव तुमचं 12वा खेळाडू कृपया स्कोरर कडे पाठवा विनंती आहे. चला आता नाव कळवा. मनोज सर बॅटरची नावं कळवा. थांबा ओपनर वर खाली कोण आहे नाव कळवा. यस स्टार्ट करा आणि 12वा खेळाडू कृपया विनंती आहे समालोचक कक्षाकडे या. पहिला चेंडू चांगल्या टप्प्यावरती निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये आहे. 36 चेंडू आणि 57 धावा असं सामन्याचं समीकरण आहे. मित्रांनो जरी धावा येथे आपल्याला कमी वाटत असतील तरी कासार शिर्शी संघाची गोलंदाजी हे त्यांचं प्रमुख अस्त्र आहे. जरी ते चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी झाली तर हा सामना शेवटच्या षटकापर्यंत जाताना इथे आपण पाहणार आहोत. काय सुंदर गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये ते पाहायला मिळते आहे. सत्यम वाघमारे इज द मॅन. पहिले 2 चेंडू इथे मात्र निर्धाव टाकले गेलेत. रणशिंग इथे फुंकलं गेलंय. युद्धाला मैदानाच्या आतमध्ये सुरुवात होताना पाहायला मिळते. यावेळेस फटका सुरेख लाजवाब स्क्वेअर कटचा फटका. चेंडू सरळ डी पॉइंटला सीमा रेषा पार चौकार. आपण जर पाहिलं तर प्रति ओव्हर 10 धावांची आवश्यकता. कमीत कमी 10 धावा इथे बनवाव्या लागतील. यावेळेस डाऊन द लेग फक्त दिशा दाखवली गेली आहे. चेंडू जाईल डिक्लेरेशन झोन मध्ये 2 धावांसाठी. परत एकदा आखू टप्प्याचा बॉल इनसाइड ऑफ. चेंडू सरळ डीप एक्स्ट्रा कव्हर्सला सीमा रेषा पार चौकार. चेंडूवरती आपण पाहिलं दोन्ही चेंडू डॉट आले. त्यानंतर आला चौकार, त्यानंतर डबल, त्यानंतर परत चौकार. आणि इथे 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 विकेटच्या पाठीमागे विकेट किपर कडून झालेली चूक. फलंदाजाला इथे मात्र जीवनदान दिले गेले. पहिल्या षटकाचा खेळ संपन्न झाला. अडगाव क्रिकेट क्लब संघाकडून आपण पाहतोय बिनबाद 10 धावा धावफलकावर. आपण जर पाहिलं तर मित्रांनो खरं तर माफ करत चला. संघाचं नाव आहे आडेगाव. आपण मी 10 वेळेस म्हणतोय आडगाव आडगाव, पण कोणीही म्हणलं नाही. 12वा खेळाडू आमच्याकडे आला नसल्यामुळे हे खरं तर चुका होत असतात. बरोबर ना?
आडगावच आहे. धन्यवाद दादा. इथे क्रिक्युरजला तर आडे गाव दिसतंय म्हणून म्हणलं. चला आडगाव आहे. डावखुऱ्याचा फलंदाज आपण पाहतोय ऑन स्ट्राईक. यावेळेस परत एकदा कव्हर्स मध्ये कुठलाही क्षेत्ररक्षक नाही. चेंडू सरळ सीमा रेषा पार चौकार. परत एकदा फटका सुरेख फॉरवर्ड पॉइंट आणि कव्हर क्षेत्ररक्षक डोकं इथे पाहतोय आतमधून शोधले तरी चेंडू सरळ सुसाट वेगाने सीमा रेषा पार चौकार. आणि यावेळेस फटका सुरेख डीप एक्स्ट्रा कव्हर्सला माफ करा डीप स्क्वेअर लेगला चेंडू सरळ सीमा रेषा पार चौकार. आपण पाहतोय लागोपाठच्या 3 चेंडूवरती 3 चौकार मैदानाच्या आतमध्ये ते पाहायला मिळाले. यावेळेस इथे पंचदंडित करताना पाहायला मिळत आहेत. वाईट चेंडू इथे घोषित केला गेलाय. धावफलकावरती जर तुम्ही नजर टाकली तर तुम्हाला 23 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. बिनबाद 23 धावा. डोळ्याचं पारणं फेडणारा सामना मैदानाच्या आतमध्ये आहे. यावेळेस चांगला कमबॅक. इथे मात्र निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये आहे. 23 धावा बनवल्या गेल्यात. अजून सुद्धा सामना संपलेला नाहीये. परत एकदा फटका सुरेख डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. 1 धाव पूर्ण. एकत्रित धावफलकावरती जर नजर टाकली तर 24 धावा तुम्हाला पाहायला मिळतील. 57 धावांचा पाठलाग मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. राईट अँड लेफ्ट असं कॉम्बिनेशन मैदानाच्या आतमध्ये उतरवलं गेलंय. पाहता पाहता आपण पाहतोय पॉवर प्लेचं दुसरं षटक मैदानाच्या आतमध्ये असताना इथे पॉवर प्लेला पुरेसा मॅक्सिमाइज करण्याचा प्रयत्न इंटेंट इथे मात्र पाहायला मिळाला. अकूट टप्प्याचा बॉल पुल केलाय. पुल सक्सेसफुल आहे. फक्त पंचांचा इशारा येईल. बाउंड्री 4 धावा. दोन षटकांचा खेळ संपन्न झाला. बिनबाद 28 धावा धावफलकावरती. अठ्ठावीस धावा धावफलकावरती आहेत. यावेळेस सत्यम कडून इथे मात्र सुंदर चेंडू मैदानाच्या आतमध्ये आणि पहिला फलंदाज बाद. पहिला गडी इथे मात्र गारद केला गेलाय. धक्का क्रमांक 1. हलक्या हाताने इथे फक्त चेंडूला दिशा दाखवली गेली आहे. पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे
एक फलंदाज बाद झाला, इथून सामना चेंज होताना पाहायला मिळेल का? बावीस चेंडू आणि 29 धावा असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये रंगलेलं आहे. शेवटपर्यंत सामना पाहायचंय, कोण कुठला संघ खर तर इथे घेऊन जाईल. फटका सुरेख ऑन साइडच्या दिशेला अलॉंग द कार्पेट, काऊ कर्नरला पहिल्या प्रयत्नात चेंडूला अडवलं गेलंय. निश्चित तुम्ही पाहिलं तर एका बाजूला कासार शिरसी संघ आहे, दुसऱ्या बाजूला आडगाव संघ आहे. सामन्याचं समीकरण तुम्ही पाहू शकता. 29 बनवले गेल्यात, अजून 28 धावांची आवश्यकता आहे. 21 चेंडू आणि 28. हा सुनील पवार 7 चेंडू मध्ये 14 धावा. यावेळेस स्लॉट मधील चेंडू समोरच्या प्लॉट मध्ये जबरदस्त फटका आणि सरळ चेंडू सीमा रेषा पार. इकडे डीजे कडे सुद्धा फोकस करत आहे. आपले डॉन इथे नाचताना पाहायला मिळत आहेत. फटका आला सुरेख, चेंडू सरळ आउट ऑफ द पार्क, छेरा. परत एकदा चेंडू भिरकावून दिलाय, सरळ सीमा रेषा पार, चौकार. डॉन तिकडे जावा, स्क्रीन वरती दाखवतील ते ऑपरेटर तुम्हाला. बघा कसे नाचता तुम्ही. नाही पाहायचं का? वा. यावेळेस इथे आपण पाहतोय परत एकदा चेंडू सरळ जातोय डिक्लेरेशन झोन मध्ये. 2 धावा धावफलकावरती. 39 धावा धावफलकावरती आहेत. तुम्ही सामन्याचं समीकरण जर पाहिलं तर 18 चेंडू आणि 16 धावा. तेच सांगितलं दादा मी, 18 चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता आहे जिंकण्यासाठी. 41 बनवले गेले आहेत. ओके. सुनील दादा बालकुंदे यांच्याकडून मित्रांनो पारितोषिक आहे. जर इथे कासार शिरसी संघ विजयी झाला तर तब्बल 500 रुपयाचं पारितोषिक असेल. यावेळेस आपण पाहतोय फटका खेळला गेला जरूर, पण बॉल आणि बॅटचा संपर्क नाही. सिद्धू गोला या गोलंदाजाकडे मित्रांनो ती ताकद आहे, ती प्रतिभा आहे. तीन षटकार अजून सुद्धा येऊ शकतात. अनिल शिवराम गुरव यांच्याकडून मित्रांनो 500 रुपये असतील. जर षटकार हॅट्रिक या ठिकाणी पूर्ण केली तर येऊ शकतात, कारण अजूनही पाहिलं तर 16-17 धावांची आवश्यकता आहे, त्यामुळे होऊ शकतात. भाऊ काय झाले? चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन, चेंडू सुसाट वेगाने जातोय डीप पॉइंटला, सीमा रेषा पार, चौकार. यस, एक षटकार जर या ठिकाणी मारला गेला आता तर अनिल शिवराम गुरव यांच्याकडून तब्बल 101 रुपयाचं पारितोषिक असेल. परत एकदा फटका यावेळेस फसलाय. क्षेत्ररक्षक खूप दूरवरती आहे. धावपळ मैदानाच्या आतमध्ये सुरू जोर आहे. चेंडू सरळ डिक्लेरेशन झोन मध्ये 2 धावांसाठी. पहा मित्रांनो, तुम्ही आता चौकार मारा किंवा षटकार मारा. सन्माननीय अनिल शिवराम गुरव
यांच्याकडून तुम्हाला 100 रुपयाचं पारितोषिक असेल. चला सुनील पवार SP तुम्हाला सुवर्ण अशी संधी आहे. तर 48 धावा धावफलकावरती आहे. 14 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता. चौकार षटकार येईल का की विकेट येईल? आणि विकेट अलर्ट था और विकेट मिलेगा. हाँ अप्रतिम डान्स आहे यार खरंच. या डॉन्सर इकडे या भक्त मैदानाच्या आतमध्ये, म्हणजे कॅमेरामॅनला फोकस करायला तुम्हाला योग्य राहील. ओहो हो फटका सुरेख चेंडू सरळ सीमा रेषा पार षटकार. अनिल शिवराम गुरव यांच्याकडून 101 रुपये. आणि सुद्धा झालेला आहे. त्यांच्याच हाताने देऊयात महाराज, त्यांच्याच हाताने देऊयात. चला ठेवा. यस डॉन. यावेळी परत एकदा चेंज ऑफ पेस अवघ्या. हा पहा, जर षटकार मारून सामना जिंकवला तर परत 101 रुपयाचं पारितोषिक आहे. आणि फटका सुरेख चेंडू सरळ सीमा रेषा पार.